हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. तर आज सकाळी थोडंसं लवकरच उठले होते. आज बिलकुलच आळस आला नाही मला आणि कामं पण सगळे आवरले होते घरातले. आणि आज त्यांना सुट्टी होती, ते घरी होते. आता सुट्टी आहे म्हटल्यावर काही ना काही कामं निघतातच बाहेर जायचे. ते जाणार होते बाहेर काही कामानिमित्ताने. तर पिल्लू पण मागे लागला होता आणि आरव पण रडत होता जाण्यासाठी. मग ते म्हणले की तू एकटीच राहिलीस ना, तू पण चल. आता गल्लोगल्लीमध्ये तर बाप्पाचं आगमन झालंच आहे आणि आमच्या गल्लीमध्ये पण खूप छान सेट तयार केलं होतं. पण दुर्दैवाने मला दर्शन काही भेटलं नाही, कारण गेट बंद होता आणि गेलोच होतो आम्ही गलत टायमिंगला बाहेर. दुपारी बाहेर गेलो होतो आम्ही, पण गेट लावलेला होता. सकाळी संध्याकाळी त्या आरतीच्या टाईमला उघडतात. बाहेर आल्यानंतर आमचं जे काम होतं ते काम करून घेतलं. आता बाहेर आले म्हटल्यावर काहीतरी खायला घ्यायचं म्हणून आम्ही इथे स्वीट शॉपमध्ये आलो होतो आणि थोडीशी मिठाई घेतली आणि पिलूसाठी चॉकलेट्स पण घेतले. त्यानंतर इथे वाटतच तरकारी मार्केट आहे, इथे तरकारी घेतली. तरकारी संपली होती. तरकारी काही फ्रुट्स घेतलं होतं आणि घरी आल्याच्या नंतर ना मला खूपच कंटाळा आला होता. काहीच करावं वाटत नव्हतं, कारण अर्धा एक तास तरी चालत गेलो होतो आम्ही. आणि मी मुद्दामच म्हणले की चला की चालत जाऊया. आणि गाडीवर काही फिरल्यासारखंच वाटत नाही. गाडीवर कसं होते, गप्पन जाऊन गप्पन यायचं असं होते. बाहेर फिरल्यासारखं वाटत नाही. आज चालत जाऊ म्हणून मी मुद्दा म्हटले होते आणि वॉकिंग पण होईल असं म्हटले होते. पण मी म्हटले आणि मलाच महागात पडलं ते. आणि ते पण मला मुद्दाम जास्त फिरवत होते. इकडे चल तिकडे चल, हे राहिलं ते राहिलं असं सांगत होते मला. पण जास्त काही फिरणं होत नव्हतं मला, म्हणून मी म्हणले गप मन घराकडे चला, म्हणून घराकडे आलो आम्ही. आणि घरी आल्याच्या नंतर हे कपडे माझी वाट बघत बसले होते, कधी मला काढेल आणि कधी आवरेल म्हणून. आणि ज्या कामाचा मला आळस येतो ना, खरं तर तेच काम जास्ती लागते मला. आणि मलाच लाज वाटत होती किती जास्त कपडे पडलेत म्हणून. चालत जाऊन येऊन माझी हैराण तर खूप झाली होती, पण घरी आल्यानंतर मला दुप्पट काम लागलं. तसं मी चालते, स्कूल टाईममध्ये मी भरपूर चालत गेले आहे, पण आता सवय मोडली आहे आणि थोडंही चाललं की मग पाय दुखतातच. शाळेत आणि कॉलेजला असते वेळेस आम्ही 2 किलोमीटर तर दररोज चालत जायचो आणि चालत यायचो, कारण आमच्या गावात तेवढ्या सकाळून गाडी नसायची, म्हणून आम्ही मोडपर्यंत चालत जायचो आणि चालत यायचो. आणि आता दिवसभराची कामं आणि लेकरं सांभाळणं हेच लागलं आहे आणि वॉकिंगचा तर विषयच येत नाही. असो, इथे मी थोडंसं डोक्याला तेल लावायला घेतलं आहे. 1 आठवडा तरी झाला असेल मी शॅम्पूने डोकं धुवून घेतले आणि तेलच लावले नव्हते. आज थोडा वेळ भेटला आहे म्हणून ते पण करावं म्हटले. ते मी थोडंसं दुसरं तेल लावत आहे, जास्मिन तेल लावत आहे मी. तसं तर मी तेल लावत नाही, आपलं रेग्युलरचं पॅराशूट ऑइलच असतं. थोडंसं चेंज करून बघावं म्हटलं, याचा वास खूप छान येत होता. आता मस्त तेल लावून छान चंपी करून घेते, जेणेकरून मला थंड झोप येईल. चला तर मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.